नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नसलेल्या भूतांची भीती पेण अनीस कार्यकर्त्यांनी घालवली। कैलासवासी सौ मनानेने कन्या विद्यालयातील काही मुली भूतबाधेमुळे घाबरल्या आहेत हे लोण संपूर्ण शाळेत पसरलं। असा फोन डॉक्टर नीता कदम मॅडम यांचा आल्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदेश गायकवाड यांनी ताबडतोब सदर शाळेतील मुख्याध्यापिका सविता म्हात्रे यांची भेट घेतली आणि परिस्थिती जाणून घेतली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्याच दिवशी 1 तासाचे सत्र घेण्याचं ठरवलं। आज सत्र घेताना संपूर्ण मोकळ्या जागेत बसलेल्या मुली पाहिल्या तेव्हा त्या भेदरलेल्या आणि घाबरलेल्या दिसल्या। हळूहळू हसत खेळत त्यांच्या मनातील भीती काढण्यात आम्ही यशस्वी झालो। सत्र संपता मुली मोकळ्या आणि तणावमुक्त दिसल्या। कार्यक्रम संपला तेव्हा बऱ्याच मुलींनी खूप बरं वाटते असं म्हणाले। जगदीश डंगरने चमत्कार सादर करून मुलींचा तणाव हलका केला। संदेश गायकवाड यांनी भूतांची निर्मिती, अंगात येणं म्हणजे नेमकं काय असतं, आत्मा याविषयी माहिती देऊन भूत कसं नसतं याविषयी समजावून सांगितले। कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ सविता म्हात्रे, पर्यवेक्षिका सौ जोशी, सौ पाटील, बंगरा, दिवेकर, विक्रम पाटील आणि प्रायव्हेट हायस्कूल या संस्थेचे उपाध्यक्ष संजय कडू सर उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पेण।